सर. गुड मॉर्निंग. आज थोडं स्पीडने घेऊया, कारण आपल्या काल एका तासामध्ये फक्त 20 उदाहरणं झाली. आज कमीत कमी 40 तरी झाली पाहिजेत, म्हणजे 60 आणि राहिलेली 30. अजून आजचा आणि अजून एक तासामध्ये आपली ही बुद्धिमत्तेची पहिला पेपर संपला पाहिजे. थोडं स्पीडने घेऊया. हा बघा, प्रश्न क्रमांक 21 साठी सूचना दिली. त्याचं निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला पर्यायामधून शोधायची आहेत. मी वाटल्यास पुन्हा एकदा हीच डायग्राम रिपीट करतो. आता यांना क्रमांक मी दिला, समजा 1 2 3 नाही 3च आहे. ती आकृती माझ्याकडून हे झाली, पुन्हा एकदा काढतो. असू दे, नाहीतर हीच आकृती. याला क्रमांक मी इथे देतो 1 2 3 4 5 6 7 आणि 8 असं क्रमांक दिला. आता मला सांगा, प्रश्न आहे फाइंड द नंबर ऑफ स्क्वेअर्स इन द फिगर. आकृतीतील चौरसांची संख्या किती? पहिला चौरस 1 क्रमांक लिहिलेला, दुसरा 2 लिहिलेला, 3 लिहिलेला, 4, पुन्हा 5 6 7 आणि 8. हे किती चौरस झालं सांगा मला? 8 झालं का? हा, हे 8 झालं. तर राहिलेलं कोणतं रे? सर ते मधले. हा, ह्या 4चा मिळून 1 होतोय बघा. म्हणजे 2 3 4 आणि 5 क्रमांक दिलता का नाही, त्याचा मिळून 1 चौरस होतोय. आणि शेवटचा कुठला? 4 5 6 आणि 7. हा, 4 5 6 आणि 7चा मिळून 1. म्हणजे ते वरचं 8 आणि हे 2 असं एकूण किती झालं चौरस? 10 चौरस झालं. याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे? 3 आहे. 3. व्हाईट बोर्डवरच काढतो ही डायग्राम, म्हणजे मला व्यवस्थित ते करता येईल. ओके. बघा, पुन्हा एकदा क्रमांक टाकतो. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता प्रश्न क्रमांक 22 आहे, चौरस नसलेल्या आयतांची संख्या किती? चौरस नसलेले आयत बरं का. हा, आता पहिला चौरस नसणारा आयत कुठला घेऊया? 1 आणि 2चा मिळून, बरोबर. बघा हा. त्यानंतर पुढचा सांगा. 2 3. हा, 2 आणि 3चा मिळून. त्यानंतर 4 5. 4 आणि 5. अगोदर आडवं घेऊया. त्यानंतर 6 आणि 7. 6 आणि 7 मिळून. त्यानंतर 7 आणि 8. 7 8. बरोबर, 7 आणि 8चा मिळून. आणि त्यानंतर आडवा जर विचार केला तर ह्या तिघांचा मिळून 1 होतोय का नाही रे? 1 2 आणि 3चा मिळून 1. आणि खालच्या बाजूला 6 6 7. 7 आणि 8चा मिळून. सर अजून म्हणजे 2 आणि 4. 5 आणि 2 7 झालं. आता उभं बघूया, उभं. हा, 2 आणि 4चा मिळून, बरोबर. अजून 3 3 आणि आणि 5. 5चा मिळून. पुन्हा 4 आणि 6. 4 आणि 6चा मिळून. त्यानंतर 5 आणि 7. 5 आणि 6 आणि 2 4 अजून 6.
2 4 हा 6 तिघांचा उभं 3 2 4 6 अजून 3 3 5 7 5 3 5 5 7 मोजूया सर आपण किती 2 झाले. 2 3 4 5 6 7 हा अगोदर हे मोजूया की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 झालं. परंतु ह्यांचा मिळून एक होतोय. माझ्या पण लक्षात आलं 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 म्हणजे 14 होत आहेत, है की नाही रे? हो हो सर. पण पर्याय आहे का 14चा? चौरस नसलेल्या आयताची संख्या किती? पहिला पर्याय 9, दुसरा पर्याय 10, तिसरा पर्याय 12 आणि चौथा पर्याय 13 आहे. प्रत्यक्षात आयत म्हणजे चौरस नसणारा आयत किती तयार होत आहेत? 14. पण इथं पर्याय जास्तीत जास्त 13 पर्यंतचा आहे. सर त्यामुळं 13 हा प्रश्न हा 12 दिले वाटतं. हम्म उत्तर 12 12 दिलं उत्तर सर. दिले. आणि 12 कुठे येते? आपण बघितले की आता 14 उत्तर येते. म्हणजे सगळ्या संस्थांच्या शाळांनी 12 उत्तर दिले. होय, पण 12 कसं आता आपण मोजले की रे. 13 14 पण पर्यायच नाही. मग 13 तर अपेक्षित आहे कमीत कमी. ह्यात पर्याय 14 नसेल तर. मग त्यांनी 13 तरी पर्याय बरोबर द्यायला पाहिजे होता. हा मग त्यांचं ते चुकलंच असेल म्हणायचं. बरं ओके. आता पुढचा प्रश्न पहा. अमित, गणेश, रीना, सीमा, महेश and मीना are sitting ground a round table. म्हणजे अमित, गणेश, रीना, सीमा, महेश आणि मीना हे राऊंड म्हणजे असं वर्तुळाकार. अराउंड अ राऊंड टेबल म्हणजे असं वर्तुळाकार बसलेले आहेत. आता मी अशा वेळेस एक वर्तुळ काढतो पहा. बघा हे वर्तुळ काढलं. हा आता पहिलं वाक्य वाचूया. अमित इज सिटिंग लेफ्ट टू मीना. आता सगळ्यांचं तोंड ह्या केंद्रबिंदूकडे आहे बरं का, आतल्या बाजूला तोंड आहे. अमित इज सिटिंग लेफ्ट टू मीना. समजा इथं मीना घेतली. आता सांगा मीनाच्या डाव्या बाजूला अमित आहे. म्हणजे अमित कुठं असणार? खाली असणार का वर असणार? मीनाचं तोंड आत आहे केंद्राकडं. मग त्याच्या डाव्या हाताला कोण येणार? अमित. अमित कुठे येणार मग? खाली खाली येणार पहा. त्यानंतर गणेश इज टुवर्ड्स राईट. आणि गणेश हा कुठं आहे? उजव्या बाजूला आहे मीनाच्या. म्हणजे गणेश कुठे येणार? वरच्या बाजूला. हा वरच्या बाजूला येणार. सीमा इज सिटिंग ऑपोजिट टू अमित. आणि सीमा अमितच्या समोर आहे पहा. सीमा अमितच्या समोर आहे. गणेशच्या शेजारी. अमितच्या समोर सीमा. हे येणार सीमा. पुढं ओके. त्यानंतर सीमा इज सिटिंग ऑपोजिट टू अमित. ते झालं. टुवर्ड्स द लेफ्ट और राइट ऑफ एनी बॉय इज consecutive positive. No boy is sitting. याचा अर्थ कोणत्याही मुलाच्या डावीकडील व उजवीकडील पहिल्या स्थानावर मुलगा बसलेला नाही. तर मध्ये मुलगा येणार आणि राहिलेली मुलगी अमितच्या शेजारी येणार. एक वाक्य आपलं कुठलं राहिलंय का? अमितच्या समोर सीमा आहे. कोणत्याही मुलाच्या वरचं वाक्य बघू द्या. मीनाच्या डाव्या बाजूला अमित. मीनाच्या डाव्या बाजूला अमित व उजव्या बाजूला गणेश. हे झाले की अमितच्या समोर सीमा.
कोणत्याही मुलाच्या डावीकडील व उजवीकडील पहिल्या स्थानावर मुलगा बसलेला नाही. म्हणजे एकंदरीत मुलाच्या शेजारी मुलगा नाही, म्हणजे मुलाच्या शेजारी कोण असणार आहे? मुलगी असणार आहे. मुलगी. मग आता दोन कोण राहिलेत का एकच राहिले रे? बघा बरं, अमित झाला, रीना गणेश झाला, रीना एक राहिले बघा, रीना. रीना. हा सर राहिली. रीना आणि महेश. सीमा सीमा झाला, सीमा झालेली आहे. महेश राहिला ना? हो. हा महेश राहिलाय. मग आता महेश आणि कोण राहिले? रीना. मीना. आता मग इथं कोण येणार सांगा मला? इथं बरोबर समोर ह्याच्या इथं कोण येणार? आता अमितच्या शेजारी मुलगा येणार नाही, मुलाच्या शेजारी मुलगी येते. मग अमितच्या लेफ्ट साईडला कोण असणार आहे? महेश. रीना. अमितच्या शेजारी रीना. आमच्या शेजारी अमितच्या रीना. शेजारी रीना असणार आहे आणि सीमा आणि रीनाच्या दरम्यान मुलगा असणार आहे, तो म्हणजे महेश. महेश असणार. आणि मग याच्यावरून आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघूया काय येते. हु इज सिटिंग अपोजिट टू महेश, म्हणजे महेशच्या विरुद्ध बाजूला कोण बसले सांगा मग? मीना. म्हणजे समोर बघा इथं कोण आहे? मीना. मीना. म्हणजे पर्याय क्रमांक किती तुमच्याकडे? दोन. प्रश्नपत्रिका आहे 2. दोन. आणि 24 प्रश्न पहा. गणेशच्या डावीकडील व्यक्तीच्या समोर कोण आहे? मग गणेशच्या डावीकडे अगोदर कोण आहे बघा? मीना. मीना. गणेशच्या डावीकडे मीना आहे. हा, आणि मीनाच्या समोर कोण आहे? महेश. महेश. महेश म्हणजे पर्याय क्रमांक किती? दोन. 3. पर्याय क्रमांक 3. 24 ला पर्याय क्रमांक 3 आहे. आता बघा, पुढील प्रश्नात अक्षरांचा एक विशिष्ट क्रम दिला आहे. दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या गटाशी जुळतो, तो योग्य पर्याय शोधा. आता मी व्हाईट बोर्डवर काढतो. 25वा प्रश्न आहे. CJ KF, त्यानंतर GL. CJ KF GL. सांगा. तर गटाशी जुळणार आहे ना? हा, मी अगोदर पर्याय मग देतो. पहिला पर्याय आहे HD, दुसरा पर्याय आहे PT, तिसरा पर्याय आहे RK, चौथा पर्याय आहे ME. म्हणजे वरच्या 3 गटाशी खालच्या 4 पर्यायातील एक गट जुळतो, तो पर्याय आपल्याला शोधायचे. पर्याय क्रमांक 4. 4. बरोबर. बर, 4 कसं काढलं सांगा? 4 काढणार आहे. तर जर सगळ्या संख्यांची बेरीज केली ना तर ती मूळ संख्या येते. बेरीज केली तर मूळ संख्या येते. बर, C चा क्रमांक सांगा मला किती आहे? 3. 3. J चा 10. 10. त्यानंतर K चा 11. 11 आणि F चा 6. 6. G चा 7. L चा 12. 12. आता इथं बेरीज 13 येते, पुन्हा इथं 17. चेक करतो मी. 10 अधिक 3 13, 11 अधिक 6 17, 7 अधिक 12 19. आता HD ची किती येते? HD ची बेरीज 12. 12 येते. बर, PT ची बघा किती येते? 46. 16 आणि 20. 36 ना? 36. P चा 16
आणि टीचा 20. 20 आणि 16 किती? 36. 36. आरके बघा 29. 18 आणि 11. 28, 29. आणि MV बघा 35. 35 किती? क्रमांक 3. मग तुम्ही 4 म्हणला तिथे. पण तुम्ही 4 म्हटलं पर्याय क्रमांक. आता 13 मूळ संख्या आहे, 17 मूळ संख्या आहे, 19 मूळ संख्या आहे, मग 12 संयुक्त आहे, 36 वर संयुक्त आहे आणि 35 संयुक्त आहे, म्हणजे 29 ही मूळ संख्या आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आरकी. पर्याय क्रमांक 3. ओके. प्रश्न क्रमांक 26. KOM AYC आणि HRJ. सर पहिला पर्याय पर्याय क्रमांक 1. FTH पर्याय लिहितो अगोदर, त्यानंतर YCW, त्यानंतर KPQ, सर आणि 1 चौथा पर्याय सर CXW. पर्याय क्रमांक 1. पर्याय सांग एक क्रमांक कसं 1. काय? सर मी सांगू बघते. हा सांग बघते. तर जर ABCD ची मांडून घेतली ना एका खाली एक, तर ते व्ही सारखा आकार तर वरचा पर्याय 3 मध्ये आणि 4 पर्यायामध्ये फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये तसा आकार तयार होतो. म्हणजे वर खाली लिहू का असं? हो हो सर. सर. एक मिनिट मी देतो म्हणजे लक्षात येईल. ABCDEFGHIJKLM आणि M च्या खाली NOPQRSTUVWXY आणि Z. आता चेक करूया आपण. KOM हा असं व्ही अक्षर तयार होते बघा. AYC ला सुद्धा व्ही अक्षर तयार होते. HRJ ला बघा, HRJ ला सुद्धा व्ही अक्षर तयार होते. म्हणजे उजवीकडून 4थं 5वं 6वं. आता इकडे डावीकडून 4थं 5वं 6वं घेऊया. काय होते? काय सर? व्ही अक्षर तयार होते ना. हो FTH न सर. कुठलं FTH न होते की व्ही. हो सर होतंय. FTH होते. हा FTH येते. बाकीच्या होत नाही ना YCW न वगैरे. नाही चेक नाही करा सर. एकदा तरी. Y कुठं आहे? हा YCW नाही होत, उलटा व्ही होतोय. KPQ न बघूया आपण काय होते. KPQ नाही होत. आणि CXW न येल होते. ओके. म्हणजे FTH या 3 अल्फाबेट न व्ही अक्षर तयार होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27. IJ CPRA. ऑप्शन 1 OP, ऑप्शन 2 MF, ऑप्शन 3 DL and ऑप्शन 4 EQ. पर्याय क्रमांक 2. सांगा सृष्टी करून. तर सगळ्या संख्या अनुक्रमांकाची जर बेरीज केली ना तर 19 येते. मग दुसऱ्या कुठल्याच पर्यायाची बेरीज 19 येते. पर्याय क्रमांक 2 ची बेरीज फक्त 19 येते. बर चेक करूया आपण. IJ आयचा किती क्रमांक? 9. 9 आणि J चा क्रमांक 10. 10. 19. C चा क्रमांक 3. 3. T 16. चा क्रमांक 16. 16. 19 बरोबर. R चा 18. आणि A चा 1. त्यानंतर M चा 13. 13 आणि अधिक F चा
6. बरोबर. खर 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 असा आवाज येतोय. सर्वांनी म्यूट व्हावं. कोणाचं खरखर येते बघू. ओके, बंद झाला आवाज. हा प्रश्न झाला आपला कितवा? 27वा ना. ओके, आता 28वा प्रश्न बघूया. एका सांकेतिक भाषेत बघा कसलेले रिमोट हा शब्द ROTEME असा लिहितात. तर पिकनिक PICNIC हा शब्द कसा लिहायचा? सर मी सांगू भक्ती. सांग बघते. सर पहिल्या पर्यायात आर आहे ना ते आहे तसंच ठेवलंय. ई आहे ते 4 नंबरला लिहिलंय. मग आपण पी आहे तसं ठेवायचं आणि आय 4 नंबरला घ्यायचं. यम आहे ते 5 नंबरला लिहिलंय. मग आपण सी पण 5 नंबरला लिहायचं. ओ आहे हा ते म्हणजे 2 नंबरला लिहायचं. हा बरोबर आहे. आता याच्यावरून हे कसं केलंय बघा, आर चा क्रम तसाच ठेवलेला आहे. आता वर ओ 4 नंबरला आहे, तिथं 2 नंबरला घेतलंय. म्हणजे 4 नंबरचं 2 नंबरला घेतलंय. 5 नंबरचं किती नंबरला घेतलंय? 3 नंबरला घेतलंय. 2 नंबरचं 4 नंबरला घेतलंय. आणि एम 3च आहे. आणि ई जो आहे तो असं ठेवलेला आहे. आता मग ह्याला जर आपण 1 2 3 4 5 6 क्रमांक दिलं तर या क्रमानुसार अल्फाबेट्स मांडायचं. 1 चं 1 लाच. आता इथे 4 आहे बघा. मग 4 नंबरचा काय लिहायचा? एम लिहायचा. पुन्हा इथं 5 आहे. मग 5 क्रमांकाचा काय लिहायचा? आय. पुन्हा 2 नंबरचा लिहायचा आय. पुन्हा 3 नंबरचा लिहायचा सी. आणि शेवटी 6 नंबरचा लिहायचा सी. म्हणजे PNIICC. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. आता 29 पहा. एका सांकेतिक भाषेत WED हा शब्द 7826 असा लिहितात. तर FRI हा कसा लिहिला? कसा लिहाल? आवाज म्यूट करा रे. बोलायच्या वेळेस अनम्यूट व्हा. काही जण कायम अनम्यूट असतात. किरण आवाज म्यूट कर. किरण जमतंय का रे? नाही सर सांगा तुम्हीच. मला पण माहित नाही रे. मी अजून हे सोडवलंच नाही. आता डब्ल्यू आपण चेक करूया की डब्ल्यू चा क्रमांक किती आहे? 23. 23. ई च किती आहे? 5. 5. आणि डी च किती आहे? 4. 4. याच्यावरून आपण चेक करूया एकदा काय येते का. त्यांचं कर्म 3 13 27 32. यांच्यातील अंकाची बेरीज किती येते बघा पण? 23 अधिक 5 28 आणि 28 अधिक 4 32. 32. आता याच्यातील बेरीज करा पण. 7 आणि 8 15 15 2 17 17 आणि 6 18 23. म्हणजे 32 च्या उलट 23 येते ना. हो सर. बरं एफ चा क्रमांक किती येतो? एफ 6. 6. त्यानंतर आर चा क्रमांक
18. 18. 18 आणि आईचा क्रमांक 9. 9. तिची बेरीज करा पण. 30. सर 33. 33. आता ऑप्शन बघा, ऑप्शन मध्ये कोणकोणत्या अंकाची बेरीज 33 येते का बघा एखाद्या ऑप्शन मध्ये. नाही येत ना. थांबा सर. नाही. तिसरा ऑप्शन बघा पण. 12 219 आहे ना. मग 12 2 आणि 19 ची बेरीज करा. 12 आणि 2 14. 14 आणि 19 किती? येते की सर. येते का 33? हो. म्हणजे माझ्या दृष्टीनं पर्याय क्रमांक 3 येते. सर आपण हम्म? वरच्या ह्याच्यात एक एक अंक घेऊन बेरीज केली ना. हो. हो. खाली पण तसंच करायला पाहिजे. करायला पाहिजे पण तशी येत नाही ना. बऱ्याच जणांच्या उत्तरपत्रिकेत हा प्रश्न ड्रॉपच केलाय. बघितलं असेल. मी तर असं काढलंय, मग आता बघू काय ते बोर्डाची जे येईल का नाही. तीन मिळवायचं. अनुक्रमात 3 मिळवलं येते. काय काय? अनुक्रमात 3 मिळवायचं हा. आणि पुढे ढकलायची संख्या. तर जे खालचं वरचं असतं ना त्यांचा अनुक्रमांक घ्यायचा. तुम्ही सोडवून पाहिलंय का? हो सर. हा, काय करायचं म्हणला? अनुक्रमात 3 मिळवायचं आणि बघा पुन्हा लिहितो मी, बघू तुम्ही कसं काढताय. WED ला 7826. हा सांगा आता काय केलं. W चा अनुक्रमांक किती आहे? बघा 23. 23. E चा 5 5. आणि D चा 4. 4. कुणी सांगितलं मग अशा अनुक्रमांकात 3 मिळवायचं? करून रेकॉर्ड. हा सांग, कधी काय करायचं म्हटलं? W पुढे घ्यायचं, शेवट घ्यायचा आता. अनुक्रमात. सर ते W आहे ना, पहिला 23 आलाय ना क्रमांक, त्यात 3 मिळवायचं. 26 झालं का मग ते शेवटला न्यायचं आणि शेवटचं D आहे ना त्याचा म्हणजे अनुक्रमांक ह्याच्यात 4 3 आहे. मिळवायचं, हे शेवटी लिहायचं. हा, पप्पाचं किती मिळवायचं? 3. 3. कधी लिहायचं? विस्तारात मिळवायचं 3. किती लिहायचं? हा, ओके. आणि मग पर्याय. एकचा अनुक्रमांक किती सांगितलं मगाशी? 6. 6. 6. आठचा 18. 18 आणि आईचा 9. आता इथं पण प्रत्येकात 3 मिळवावं लागेल. इथं 3 मिळवलं की येणार 9. इथं 3 मिळवलं की येणार 21 आणि इथं 3 मिळवलं की 12. 12 संख्येच्या आदलं करायची. अगोदर 21 आणि पुन्हा 9 ना. हो सर. बरोबर आहे. असं सुद्धा ऑप्शन 3 येते. छान. ह्याचं परफेक्ट उत्तर आहे आता पर्याय क्रमांक 3. बरेच जणांनी हा प्रश्न ड्रॉप केला. हा, पर्याय क्रमांक 3. ओके.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 पहा. एका सांकेतिक भाषेत ARTI हा शब्द 60 असा लिहिला, तर त्याच सांकेतिक भाषेत DEVI हा शब्द कसा लिहाल? सर मी सांगू नम्रता. हा सांग अमृता. सर खालच्या वरच्यांची बेरीज करायची. थांबा एक मिनिट. खालच्या वर्षांची बेरीज करायची म्हणजे ए च्या खाली झेड, तर झेडचा अनुक्रमांक घ्यायचा, तर आरच्या वर आय त्याचा अनुक्रमांक घ्यायचा. एचा अनुक्रमांक किती घेतला? 26. खालचं वरती वर्ण म्हणजे थोडक्यात काय करायचं, उजवीकडून अनुक्रमांक घ्यायचं. एचा उजवीकडून अनुक्रमांक किती येणार? 26. आरचा उजवीकडून अनुक्रमांक किती येणार? 18. 9 9 येणार. 9. टीचा उजवीकडून क्रमांक टीचा 7. 7 आणि आईचा 18. 18. हा आणि साठी किती बघूया. 26 आणि 9 35, 35 आणि 7 42 आणि 42 आणि 18 60 बरोबर आहे. आता डी चा डावीकडून 4 आहे, मग 27 4 वजा करतो, किती येणार? 23 येणार. त्यानंतर ई चा डावीकडून 5 आहे, मग 27 मधून 5 वजा केले किती येणार? 22. 22. आता व्ही चा डावीकडून 22 आहे, म्हणजे उजवीकडून किती येणार? 5. आणि आय चा डावीकडून 9 आहे, मग 27 मधून 9 केल्यावर किती येणार? 18. यांची बेरीज करू. 23 अधिक 22 25 अधिक 5 50 आणि 18 60 68. 68 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. 4 68 ला 4 आहे. आता प्रश्न क्रमांक 31. एका सांकेतिक भाषेत डी बरोबर 4, DEAR डिअर बरोबर 7 असेल, तर त्याच सांकेतिक भाषेत हॉटेल हा शब्द कसा लिहाल? आता डी चा अनुक्रमांक किती आहे रे? 12. 4च आहे ना? हो. 4. हा 12 उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक. हा कसं काढलं रे? सर पहिल्या अक्षराचा अनुक्रमांक 4 घ्यायचा आणि त्याच्या पुढच्या किती संख्या आहेत त्या मोजायच्या. 5 ए चा 1 आणि आर चा अनुक्रमांक किती आहे बघा? आर चा 18. 18. आता या 4 अंकाची बेरीज किती येते बघा? 4 आणि 5 सर 10 आणि 18 आणि 10 28 ना? हो सर. आणि 28 ला एकूण अल्फाबेट 4 आहे, 4 न भागलं, म्हणजे सरासरी काढली त्यांच्या अनुक्रमांकाची. तसं याचा अनुक्रमांक किती आहे? 8. याचा 8, ओ चा 15. 15, टी चा 20. 20, ई चा 5. 5 आणि एल चा 12. आणि या सगळ्यांची सरासरी म्हणजे 5 न भागायचं. मग वरची बेरीज किती येते बघा? 60. 60 आणि 60 ला 5 न भागले की 12 25 60 म्हणजे 12 येते. सर मी अजून एक केले सांगू का? थांब एक मिनिट, हे मी इरेज करतो, आता तुझ्या पद्धतीने काढूया.
सांग. सर ती डी आहे ना त्यातलं पहिलं अक्षर त्याचा अनुक्रमांक लिहायचा 4. हम्म. इथं घेतला डीचा 4 आणि पुढे किती संख्या आहे 3. 4 आणि 3 7. इथं अनुक्रमांक 4 आहे आणि पुढे 3 अंक आहेत बघा. पुढं 3 अंक. 4 आणि 3 7 आणि याचा क्रमांक 8. पुढे 4 अंक आहेत. 8 मध्ये 4 मिळवलं की 12 आहेत. इथं 4 आहे, इथं 3 अंक आहेत म्हणून 4 अधिक 3 7. इथं याचा अनुक्रमांक 8 पुढं अल्फाबेट 4 आहेत. 8 आणि 4 12 म्हणून हा झाला प्रश्न क्रमांक 31. वैष्णवी मीठ हो. ओके. प्रश्न क्रमांक 32 पहा. 51, 119 आणि 85 म्हणजे पुढील संख्यात प्रश्नांचा एक विशिष्ट गट दिलेला आहे. दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या गटाशी जुळतो. तो पर्याय आपल्याला शोधायचा. आता पहिला पर्याय देतो 57, दुसरा पर्याय आहे 104, तिसरा पर्याय आहे 131 आणि चौथा पर्याय आहे 221. तर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 221. कारण सर मी सांगू सर्व शकतो का? संख्या 17 आणि विभाज्य. म्हणजे 17च्या पटीतील 17च्या पाड्यातील संख्या आहेत. 17 त्रिक 51. 17 सत्ती 119. आणि 17 पाची 100 आपलं 85. आणि इथं काय येते मग 17 गुणिले किती? 17 गुणिले 13. 13 चा 91 9 13 चे 13 9 22 बरोबर आहे. म्हणजे या सर्व 17च्या पटीतील संख्या आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33. 23, 29, 37. आता पहिला पर्याय येतो 13 15 23. दुसरा पर्याय देतो 17 21 29. तिसरा पर्याय 31 37 49 आणि चौथा पर्याय 41 47 53. पर्याय क्रमांक 4 बहुसंख्येत 4. 4 म्हणजे हा मूळ संख्यांचा गट आहे. आणि फरक किती आहे क्रमागत 2 मूळ संख्यामध्ये येतो बघा. सर 23 पहिल्या आणि मध्ये 8चा 6 29 आणि 29 आणि 6 37. तसं इथं पण बघा 41 अधिक 6 तर 47 31 आणि आणि सर हा 21 29 37 मध्ये 29 8चा आणि फरक आहे. हो 8 आहे ना. हो सर. हो 8. पण ते नकोच गेला आपण सर्व मूळ संख्यांचा गट लक्षात येते का आपल्या. हो 23 29 37 मूळ संख्याचा गट आणि 41 47 53 मूळ संख्याचा गट. बाकीच्या पर्यायात विचार केला तर ही मूळ संख्या नाही. इथं हो ही मूळ सर. संख्या नाही आणि इथं ही मूळ संख्या नाही. चौथ्या पर्यायामध्ये 3ही मूळ संख्या आहे. बरं 34 10 35 12 42 8 28. पहिला पर्याय
3280. दुसरा पर्याय 2484. तिसरा पर्याय 2050 आणि चौथा पर्याय 1472. 2484. 84 पर्याय संकलन नाही कळत. संकलन नाही कळत सांग. संकलन असं तिप्पट करायची आणि त्याची निमपाट मिळवायची. म्हणजे 10ची 3.5 पट. 10 त्रिक 30 अधिक 5 35. याची 3.5 पट म्हणजे 12 त्रिक 36 आणि 12चे निम 6. 36 अधिक 6 42. याची 3.5 पट. 8 त्रिक 24 आणि 8चे निम 4. 24 आणि 4 28. इथं बघा 3.5 पट मिळवलं येते का नाही. 24 त्रिक 72 आणि 12. 72 आणि 12 84. पर्याय क्रमांक 2. 3.5 पट करायचे थोडक्यात. 2 आता हे बघा प्रश्न क्रमांक 35. पर्याय क्रमांक 2. प्रश्नाचिन्ह जागी कोणत्या करता येईल? तर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. सर मी सांगू शकते. सांग बघते. तर पहिला आकृतीत जे वर्तुळ आहे ते पूर्ण दुसऱ्या कोपऱ्यात गेलंय समोरच्या. तिसऱ्या आकृतीत समोरच्या वर्तुळात गेलंय. मग चौथ्या आकृतीत त्या समोरच्या ह्याच्यात त्रिकोणात यायला पाहिजे. इथं पण आलंय की दुसऱ्या पण तिसऱ्या पण पर्याय. वर्तुळ क्लॉकवाईज फिरते. आणि सर त्रिकोण आहे तो बरोबर तिरक्या दिशेला आलाय म्हणजे मध्ये आलाय बरोबर रेषेच्या. अर्धी बाजू म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन त्रिकोण आलाय. पुन्हा इथं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन खाली आला आणि पुन्हा हे अर्ध कर आणि हे अर्ध कर म्हणजे इथे यायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे हा ड्रॉप झाला. म्हणजे पर्याय क्रमांक 2. हा आता 33 सांगा. सर पर्याय क्रमांक 3. पहिल्या आकृतीत जे मधील त्रिकोण आहे त्याला 3 बाजू येतं. दुसऱ्या तिसऱ्या आकृतीत आतल्या वेळेला 5 कोण येतं म्हटल्यावर आता बाहेरच्या याला 6 कोण आहे म्हणून पर्याय क्रमांक 1. म्हणजे इथं आत, इथं बाहेर, इथं आत, आत 3, बाहेर 4, आत 5 आणि इथं बाहेर 6 असणार. बाहेर 6 म्हणल्यावर पर्याय क्रमांक 1 येते. हो हो सर. सर. ओके पुढं 37. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक सर मी सांगू नंबर का? हा नंबर कसा? सर पहिल्यांदा स्टार बघायचा. स्टार क्लॉकवाईज फिरते असं मध्ये मध्ये जाऊन. तो ही वरचं अर्धी बाजू आणि पुन्हा क्लॉकवाईज डायरेक्शन अर्ध्या अधिक अर्धी एक बाजू फिरला. पुन्हा ही अर्धी आणि ही अर्धी असं इथं आला. आता इथे यायला पाहिजे आहे की नाही. हा मग इथं आता पर्याय ते क्रमांक 3 मध्ये पण आहे आणि 4 मध्ये पण आहे स्टार. आता अर्ध चंद्रकोर सारखं आहे ना ते घ्यायचं. ते असं कोपऱ्यात जातंय मग मध्ये मग कोपऱ्यात म्हणजे असं फिर. अर्ध्या बाजूत गेलं. आता इथं गेलं आता इथे यायला पाहिजे. दोन्ही पण आणि ठिकाणी तर ते मधलं चिन्ह आहे ना ते पहिल्यांदा भागिले नंतर गुणिले नंतर भागिले आता गुणिले असणार. एकाड एक म्हणजे
म्हणजे चौथा ड्रॉप झाला, गुणिले असणारा पर्याय क्रमांक 3 आहे. 3. हम्म. 38 बघा. आरशातील प्रतिमा विचारलेली आहे. सर याची पर्याय क्रमांक 3. आता हे पर्याय तुम्हाला क्रमांक मी 3. सांगितलं होतं. असं पर्याय क्रमांक उजव्या 3. बाजूला जर दुमडली का नाही, उजव्या बाजूला दुमडली की मागच्या बाजूला जी दिसते ती, जास्त इथे विचार करत बसायचं नाही. पर्याय क्रमांक 3. ओके. आता पुढचा इथे व्हाईट बोर्डवर काढतो. कोण वाचते प्रश्न? गीता, सुजाता, अश्विनी, तर मी वंदना. थांबा एक मला लिहू द्या अगोदर. गीता, दुसरी कोण आहे? सुजाता. त्यानंतर कोण आहे? अश्विनी, अश्विनी. आणि शेवटी वंदना. वंदना. सर मी वाचू ना मग आता. एकच मिनिट, मला फळं सांगा कोणकोणती आहेत. असं चिक्कू, पेरू, एकच अक्षर चिक्कू, येतो. चिक्कू, पेरू, 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 केळी, 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 द्राक्षे, द्राक्ष. द्राक्षे. एवढंच आहे. एवढंच आहे सर. ओके. आता पहिलं बघा, अश्विनी व्यतिरिक्त सर्वांना चिक्कू आवडतो. म्हणजे अश्विनीला चिक्कू आवडतो का? नाही. नाही. गीताला आवडतो, सुजाला आवडतो आणि वंदनाला पण आवडतो. गीताला पेरू व केळी आवडत नाही. गीताला पेरू व केळी आवडत नाही. म्हणजे पेरूला गुणिले करतो, केळीला गुणिले. गीताला पेरू व केळी आवडत नाही. गीता व वंदनाला द्राक्ष आवडतात. गीता आणि वंदनाला द्राक्ष आवडतात. म्हणजे गीताला द्राक्ष आवडते, वंदनाला पण द्राक्ष आवडते. सुजाता, अश्विनी, वंदना यांना पेरू आवडतो. बघ आता, पेरू कोणाकोणाला आवडतो? सुजाता, सुजाता, अश्विनी, अश्विनी, वंदना. अश्विनी पेरू व केळी आवडीने खाते. अश्विनी पेरू व केळी. पेरूला केले टिक, तर केळीला करायचे. गीता व्यतिरिक्त सर्वांना केळी आवडतात. गीता व्यतिरिक्त सर्वांना केळी आवडतात. म्हणजे हे तर टिक येणार. आणि मग बाकीच्यांना गुणिले करतो. आता पहिला प्रश्न, 39वा प्रश्न बघा. कोणाला फक्त 3 फळे आवडतात बघा? सुजाताला. सुजाताला. पर्याय क्रमांक 2. सुजाताला 3 फळं आवडतात. पर्याय क्रमांक 2. कोणालाही 4ही प्रकारची फळे आवडतात? वंदना. 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 पर्याय क्रमांक 3. वंदना. पर्याय क्रमांक 3. हे सोपं आहे. हे 2 मार्क आपल्याला सहजासहजी मिळणार आहेत. आता प्रश्न क्रमांक 41 व 42 साठी सूचना आहे पहा. एक तुम्हाला काही अल्फाबेट्स आहेत, GRAOCUE. या सर जी आहे अक्षरांपासून एक ना, अर्थपूर्ण शब्द तयार होतो. पहिल्यांदा जी आहे. आहे. हा, जी आहे, बरोबर. यांच्यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा चला. या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. COURAGE. करेज म्हणजे काय रे? धैर्य. बरोबर ना? हा.
आता हा एक करेज हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला. मग प्रश्न 41 आहे, त्या शब्दातील मध्यभागी येणारा, आता मध्यभागी येणारा अक्षर कुठलं सांगा? आर इकडचे 3 सोडा, आर इकडचे 3 सोडा. ओ आर आहे, आर. मग आर चा काय सांगितलेलं आहे तुम्हाला? क्रमांक इंग्रजी वर्णमालेतील स्थान क्रमांक. आता इंग्रजी वर्णमाला बघा, 18 सर. 18 येतोय 18. आर चा क्रमांक किती आहे? 18. 18. म्हणजे पर्याय क्रमांक 3. 3. 3. बरोबर आहे. आणि 42वा शब्द आहे, प्रश्न आहे, त्या शब्दातील शेवटून दुसरे अक्षर, शेवटून दुसरे अक्षर कुठलं आहे? जी. जी. मग जीचा इंग्रजी वर्णमालेत कोणता क्रम आहे बघा? 7. 7. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. 4. आता अतिशय सोपा प्रश्न होता, परंतु ज्यांना तो शब्द तयार करता आलाय अर्थपूर्ण शब्द, त्याला हे 2 प्रश्न कळले असणार. तुमच्यापैकी कोणी शब्द तयार केलता का रे हा? करेज. बघा अतिशय सोपा आहे, फक्त तो शब्द तयार करता आला पाहिजे होता. सर पण अंदाजे दोन्ही उत्तर बरोबर आली. वा वा. आता प्रश्न क्रमांक 43 बघा. दिलेल्या प्रश्न आकृतीची स्थिर पाण्यातील प्रतिमा. आता माग सांगितलं तुम्हाला, पाण्यातील प्रतिमा काढायचं म्हणलं का नाही, की आकृती काढायची आणि तो कागद खालच्या बाजूला दुमडायचा, खालच्या बाजूला. 2. बरोबर. पर्याय क्रमांक किती ते? 2. 2 येते. 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44. विसंगत पद ओळखा. पहिला पर्याय आहे 1540, दुसरा आहे 1856, दुसरा आहे 2476 आणि चौथा आहे 1228. सगळ्यांनी चेक करा एकदा. येते का? वेळ नको घालवायला आपल्या तासिकेमध्ये. ज्याला सुटत असेल त्यांनी पुन्हा सोडवून. आता मी ग्रुप सर्वांसाठी बंद केलाय, माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअपला टाका, मग मी ग्रुपला टाकतो ते. आता प्रश्न क्रमांक 45. पहिला पर्याय आहे 133, दुसरा पर्याय आहे 326, तिसरा पर्याय आहे 515 आणि चौथा पर्याय आहे 429. सर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. कारण सांगा चला.
सर पहिल्या दोन अंकांचा गुणाकार पुढची संख्या. बरोबर. 3 दुनी 6, 5 एके 5. मग इथे 4 दुनी 8 पाहिजे होतं, म्हणजे इथं संख्या काय पाहिजे ती 428 चार. पाहिजे. सर तशी अजून पाणी हा अजून काय कारण सगळ्या नाही, फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये 3 ला भाग जातोय. एक जण सर बोला रे. दोन आहे ना, दोन आहे. पर्याय क्रमांक 2 ची संख्या सम आहे आणि बाकीच्या सगळ्या विषम संख्या. अजून सर पर्याय क्रमांक 1, 2, 3 ला 3 ने भाग जात नाही आणि 4 ला 3 ने भाग जातो. ओके, म्हणजे 3च्या पटीतील संख्या. ओके, इथे जास्त पर्याय क्रमांक 4च बसतोय. सम विषमचा नाही तर जास्त आपल्याला विचार करून चालायचा. आता 46 पहिला पर्याय आहे 200, दुसरा पर्याय आहे 500, तिसरा पर्याय आहे 700 आणि चौथा पर्याय आहे 600. सगळ्यांना जर 100 न भागलं समजा, बघा या पर्यायातील प्रत्येक संख्येला जर पर्याय 100 क्रमांक न भागलं 4. तर इथं 2 उरतंय ना, इथं 5 उरतंय, इथं 7 उरतंय, इथं 6. आणि 2, 5 आणि 7 या कोणत्या संख्या आहेत? मूळ संख्या. फक्त 6 ही संयुक्त म्हणून पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 47 प्रश्न, त्यातील पहिला आहे 1827, पर्याय क्रमांक 3. दुसरा 1624, तिसरा 1422 आणि चौथं 1218. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. 3 बोला. सर सगळ्यांचं जर म्हणजे भागाकार करून काढलं ना, तर गुणोत्तर म्हणजे 203 येत आहे आणि ती तिसरा आहे ना त्याचं नाही येत. म्हणजे थोडक्यात ही 9 दुनी 18 आणि 9 त्रिक 27, म्हणजे यांचा गुणाकार 2 3 येतोय. बरोबर आहे. इथं 8 दुनी 16 आणि 8 त्रिक 24, ह्याचा पण गुणोत्तर 2 3 येते. इथं येत नाही. आता इथं 6 दुनी 12 आणि 6 त्रिक 18, या दोघांचा भागाकार केला तर 6 ला 6 2 3 येते. मध्ये इथे 21 असतं तर बुडवाळ असतं आहे की नाही. 7 दुनी 14 आणि 7 त्रिक 21, 2 3 आलं. सगळी वेगळ्या पद्धतीने संख्या, सगळी वेगळ्या पद्धतीने संख्या करून दाखवत. हा सांग. करून दाखवलं. ते संख्येची निमपट मिळवायची, ती संख्या आणि संख्येची निमपट. म्हणजे 18 आणि 9 27, 16 आणि 8 24, 12 आणि 6 18. बरोबर आहे. त्या संख्येची निमपट मिळवली की पुढची संख्या मिळते. बरोबर आहे. या पद्धतीने सुद्धा बरोबर ते येते. आता याच्या पुढचं तर फार सोपं दिलंय त्यांनी, सहज अगदी सगळ्यांना त्याचे मार्क मिळाले असतील सुद्धा. खाली दिलेल्या आकृतीला घड्या घातल्यावर एक घनाकृती ठोकळा तयार होतो. त्यावरून प्रश्नांची उत्तरे. आता 1च्या समोर कोणता अंक येईल? तुम्हाला सांगितलं 6. की 1च्या पर्याय समोर क्रमांक 4. येतो, म्हणजे पर्याय क्रमांक 4 येणार. आणि 3 अंकाशेजारी कोणता अंक येणार नाही, म्हणजे 3च्या 5. समोर कोणता अंक? मग 3च्या समोर 5. कुठला असणार? एखादी एक म्हणल्यावर 5. हे काय आपण घेतलेलं आहे, त्यामुळे हे फार सोपं आहे. आता 50वा प्रश्न बघा. दिलेल्या पारदर्शक आकृतीला घडी घातल्यावर तयार होणारी आकृती पर्यायातून शोधा. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. 4 बरोबर. आणि याचं काय येणार आहे? घडीचाच प्रश्न आहे 51वा. पर्याय क्रमांक 2.
पर्याय क्रमांक कसं दोन? 2. कारण सांगा. सर कारण ते 2 नंबरचं आहे ना ते जर डावीकडे टाकलं ना तर तिथं अशी कुच्ची आल्यागत दिसली ना ती डावीकडे टाकल्यावर उजव्या साईडला बरोबर. आता 52 बघा, मनोरेचा प्रश्न आहे. MLXZ. पण असू द्या, वेळ झालेला आहे. हे सोपं आहे. राहिलेले प्रश्न आपण उद्याच्या तासाला पाहूया. बस.